नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टाळे आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला देखील गव्हर्नमेंट बँकेमध्ये जॉब करायचा आहे, तर ही खास संधी तुमच्यासाठी असणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मित्रांनो, तुम्हाला ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. प्रोबेशन ऑफिसरसाठी मित्रांनो 1500 जागांसाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत. कायमस्वरूपी ही नोकरी असणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत मित्रांनो, तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे. तर आता कोण अर्ज करू शकतो? एक्झाम सेंटर काय असणार आहे? ॲप्लिकेशन फीस किती असणार आहे? परीक्षा कशा स्वरूपात असणार आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. जर चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 1500 जागा आहेत मित्रांनो. या ठिकाणी रेग्युलर वॅकन्सीज, बॅकलॉग वॅकन्सीज अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. 1446 या ठिकाणी रेग्युलर वॅकन्सीज आहेत आणि बॅकलॉग वॅकन्सी 54 आहेत. कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागांचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 18/6/2026 पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 8/7/2026. त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे मित्रांनो. प्रिलिमिनरी एक्झाम, मेन एक्झाम, इंटरव्ह्यू अशा 3 स्टेपमध्ये या ठिकाणी एक्झाम घेतली जाते. तर प्रिलिमिनरी एक्झाम ऑगस्टमध्ये असणार आहे. त्यासोबतच मेन एक्झाम ही सप्टेंबरमध्ये असणार आहे आणि इंटरव्ह्यू ही तुमची ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी घेतली जाणार आहे. एज लिमिट किती असते? तर 21 ते 30 वर्षे या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर या ठिकाणी एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे. जसं की अदर बॅकवर्ड क्लाससाठी या ठिकाणी 3 वर्षाचं एज लिमिट दिलेलं आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी 5 वर्ष असणार आहे. PWBD कॅटेगरीसाठी या ठिकाणी एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे. जसं की PWBD अनरिझर्व EWS कॅटेगरी 10 वर्ष, PWBD OBC कॅटेगरी 13 वर्ष, PWBD SC ST कॅटेगरी 15 वर्ष एज लिमिट दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे? तर तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे आवश्यक असणार आहे. कोणत्याही शाखेतून जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी एक्झाम देण्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ चान्सेस असतात. जसं की नंबर ऑफ अटेम्प्ट या ठिकाणी दिलेले असतात. तर जे काही नवीन स्टुडंट आहेत त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी की अनरिझर्व आणि EWS कॅटेगरीसाठी 6 अटेम्प्ट या ठिकाणी आहेत. 6 चान्स तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. 6 वेळास तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. अनरिझर्व कॅटेगरी PWBD कॅटेगरीमध्ये असाल, सोबतच EWS PWBD कॅटेगरी OBC PWBD कॅटेगरी 9 या ठिकाणी अटेम्प्ट दिलेले आहेत. SC ST PWBD SC ST PWBD कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी अटेम्प्ट लिमिट, चान्स लिमिट या ठिकाणी दिलेलं नाहीये. तर आता या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असते? तर मित्रांनो, या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम, मेन एक्झाम, इंटरव्ह्यू आणि नंतर डॉक्युमेंटेशन या ठिकाणी तुमचं घेतलं जातं. तर प्रिलिमिनरी एक्झामसाठी या ठिकाणी 100 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. या ठिकाणी 100 मार्क्ससाठी असणार आहे. 1 तासाचा पेपर असतो. इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाणार आहे. मेन एक्झाम मध्ये काय असणार आहे? तर रिझनिंग, कम्प्युटर ॲप्टिट्यूड, डेटा एनालिसिस आणि इंटरप्रिटेशन विचारलं जाईल. जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग नॉलेज या ठिकाणी विचारलं जाणार आहे आणि इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी टोटल या ठिकाणी 170 क्वेश्चन असणार आहेत 200 मार्क्ससाठी. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर सुद्धा या ठिकाणी विचारलं जाणार आहे. जसं की कम्युनिकेशन स्किल या ठिकाणी चेक केलं जाणार आहे तुमचं. त्याचे 3 क्वेश्चन असणार आहेत. असे 30 मार्क्ससाठी ते विचारले जाणार आहे. असे टोटल 230 मार्क्ससाठी हा पेपर घेतला जाणार आहे. 3 तास 30 मिनिटं तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू घेतली जाते मित्रांनो. ती 50 मार्क्ससाठी इंटरव्ह्यू असणार आहे. एक्झामिनेशन सेंटर कोणकोणते असणार आहेत? तर महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR हे प्रिलिमिनरी एक्झामचे सेंटर असणार आहेत. मेन एक्झामसाठी छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR हे एक्झाम सेंटर असणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सॅलरी किती दिली जाणार आहे? तर 48,000
62,480 ते 62,480 पर्यंत तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे. तर तुम्हाला देखील या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अप्लाय लिंक दिलेली आहे. पहिल्यांदा ही माहिती वाचून घ्या, त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.